राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। IAS अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे नुकतेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी रुजू झालेत। गेल्या 21 वर्षात ही त्यांची 25वी बदली आहे। त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे अन्न व औषध विभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावलाय। प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू होताच राज्याच्या FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांची जोरदार मोहीम राबवली जाते। सोलापूर जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा दणका दिलाय। बहुतेक दूध संकलन केंद्रांवर छापे टाकून किलो पाम तेलाचा साठा, रसायन, केमिकल साठा जप्त केलाय। संधी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या भेसळमुक्त कारवाईला पाठिंबा देण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी डोक्यावर भारतीय संविधान घेऊन संविधान लिहिलेले पोस्टर व तुकाराम मुंडे समर्थनार्थ असलेले पोस्टर अंगात परिधान करून भर उन्हात वाकडी मार्गे श्रीरामपूर ते शिर्डी पायी पदयात्रा केली। वाकडी ते श्रीरामपूर रस्ता दुरुस्तीसाठी अशोक लोंढे यांनी अनेक वेळा आंदोलन केले होते। त्याच रस्त्याने लोंढे यांनी पदयात्रा करत तुकाराम मुंडे यांच्या भेसळमुक्त कारवाईला पाठिंबा दिलाय। दुधाच्या आवकपेक्षा तिपटीने दूध निर्यात होत असताना अन्न व औषध प्रशासन करते काय असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। लोंढे यांच्या या समाजसेवी व मानवी आरोग्याच्या दृष्टीने योग्य असलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता अशोक लोंढे। गेल्या 5 दिवसापासून आपण सर्वच न्यूज चॅनलवर एक मेसेज फिरताना पाहत आहे की अन्न औषध प्रशासन या प्रशासनावर आयुक्त म्हणून एक कणखर नेतृत्व व सक्षम अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांची बदली झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भेसळीचे प्रकार चालू आहे ते थांबवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली। खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडे साहेब हे या महाराष्ट्रामध्ये नेहमीच ज्या ज्या विभागामध्ये जातात त्या विभागामध्ये एक चांगलं काम करण्याचं आणि भारताच्या संविधानाला अनुसरून ते नेहमीच काम करत असतात। म्हणून त्यांनी या ठिकाणी जी मोहीम हाती घेतली, खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नेहमीच भेसळ म्हणजे आपण दररोज विष खातो का काय असाच प्रश्न या ठिकाणी सर्वांना पडलेला असतो। परंतु या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेब यांनी एक शपथ घेतलेली आहे की या महाराष्ट्राला विषमुक्त करण्याचं त्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी कामगिरी आहे त्या कामगिरीला सलाम म्हणून आज या ठिकाणी एक आगळं वेगळं आंदोलन, काल मी एक सोशल मीडियावर एक मेसेज टाकला होता की सनदी अधिकाऱ्यांचा जो प्रामाणिकपणा आहे त्याला सलाम ठोकण्यासाठी या ठिकाणी एक दत्तनगर गावापासून तर शिर्डी या ठिकाणी पायी जाऊन खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडे साहेब यांचं कौतुक करण्याचं या ठिकाणी माझा हेतू आहे। खऱ्या अर्थानं अनेक सामाजिक संघटना यांना आव्हान केलं होतं, परंतु खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी आनंद होतो की या ठिकाणी जरी कोणी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला नसला तरी पण तुकाराम मुंडे साहेब हे या ठिकाणी एकटे या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये एक खमकी भूमिका घेऊन एक चांगलं काम करत आहे। त्यामुळं आपण कुणाची वाट न पाहता या ठिकाणी आपण देखील एकट्याने का होईना पण चांगल्या कामासाठी या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे आणि चांगल्या कामाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे असंच या ठिकाणी सांगतोय। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। अशोक भाऊ लोंढे सामाजिक कार्यकर्ते दत्तनगर ते शिर्डी साईबाबाच्या चरणी लीन होण्याकरता चाललेत। कशा करता चाललेत का आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब ज्यांनी अन्न व औषध प्रशासनाची सनदी अधिकारी ज्यावेळेस आपली ताबा घेतला या प्रशासनावर आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी जी ऍक्शन घेतली अन्न औषध प्रशासनाची, तर ते आज दुधाची भेसळ असो किंवा अन्नधान्याची भेसळ असो, बिव्हरेजेस म्हणजे सगळ्यामध्ये भेसळ चालू आहे आणि त्या कार्यक्रम महाराष्ट्राला एक दाखवून दिले की प्रत्येक ठिकाणी जाणार तर कार्यक्षम काम करणार। आज आपण दुधाची भेसळ जी पाहतोय तर सरासरी 16 लाख कोटी लिटर दुधाचं उत्पादन होतंय देशभरामध्ये आणि 64 लाख कोटी वितरण करण्यात येते। म्हणजे मध्ये किती मोठा गाळा होतोय, तर याच्यात काय काय मिक्स केलं जातं, आता केमिकल, तुमचं पाम ऑइल असं मिक्स केलं जातं। आज आपण पाहतोय अकाली कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप वाढलंय, अकाली पांढरे केस होण्याचं खूप प्रमाण वाढलंय। कोणालाही काही घेणं देणं नाही। राजकीय जी व्यवस्था आहे ही व्यवस्था सगळी बरबटलेली आहे आणि त्यांचा निषेध मानावा असं मला वाटायला लागलंय। कारण अशोक भाऊ सारखे प्रामाणिक लोक ज्यावेळेस रणरणत्या उन्हात पायी पायी निघाले शिर्डी
पर्यंत जायचं आहे दत्तनगर पासून, आणि हा रस्ता सुद्धा खड्ड्याचा होता. हा खड्ड्याचा रस्ता त्यांनी सुरुवातीपासून आंदोलन घेतलं, मुंडन आंदोलन, आणि आम्ही शेतकरी संघटनेने व प्रहारने अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 3-4 आंदोलनं केली, कायम चळवळीमध्ये भाग घेतला. आणि अशा लोकांना जर आपण जर त्यांना साथ दिली तर ह्या देशाचं भविष्य खूप मोठं उज्ज्वल होणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत संविधान आहे, हे संविधानाला जर मान्यता मिळाली तर या देशातल्या 140 कोटी जनतेला न्याय मिळणार आहे. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.